कुठल्या शाळेची बस आहे? कुठल्या शाळेची बस आहे? हा ए पोरांना कुठली शाळा ही? एवढी स्पीड मध्ये असते गाडी रोज? हा स्पीड मध्ये कुणी पाठवायला लावली ती गाडी? हळू चालव ना, एवढी काय गाडी आहे तुला? हा नक्की काय प्रकार घडला होता? एका बसच्या चालकाने अत्यंत वेगामध्ये शाळेची बस जोरात धमकावल्याचं पाहायला मिळालं. जस्ट मी आता सोसायटीतनं बाहेर पडले, रोडनी येत होते, एक व्हॅन मला दिसली एका स्कूलची. खूप 80-90च्या स्पीडनी ड्रायव्हर गाडी चालवत होता. आतमधली मुलं लिटरली अशी हालत होती. त्या गाडीचा पाठलाग करत मी ऑलमोस्ट चिंचवड स्टेशनच्या इथपर्यंत आले. त्याला गाडी आडवी घालून त्याला सांगितलं की दादा जरा गाडी साईडला घ्या, कारण तो बिलकुलच स्पीड कमी करायच्या ह्याच्यात नव्हतो. सगळ्यांना ओव्हरटेक करत चालला होता. इतकं डेंजर होता तो सीन. नंतर माझ्याबरोबर काही लोक होते, त्यांनी सुद्धा गाडी अडवायचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्याने गाडी साईडला घेतली तो इतका ॲरोगंटली बोलत होता आमच्याशी. आम्ही मुलांना विचारलं तुम्ही कुठल्या स्कूलचे मुलं आहात म्हणून. त्याच्यानंतर आम्हाला कळलं जय हिंद स्कूलची मुलं आहेत ती. तर त्याला विचारलं तर तो जेव्हा गाडीतून बाहेर पडला तो म्हणला आता माझा फोटो घ्या, तुम्हाला काय पाहिजे ते माझं शूट करा. त्या केसमध्ये आम्हाला एकच प्रश्न पडतो की या मुलांचं किती सेफ्टी किती दुर्लक्षित आहे. शाळेनी ह्याच्यामध्ये खूप लक्ष घालायला पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही स्कूल बस चालवता, इव्हन तुम्ही थर्ड पार्टीकडून जरी चालवलेत तरी त्याचे नॉर्म्स हे क्लिअर पाहिजेत. खूप मुलांच्या म्हणजे लिटरली आज आम्ही जागृत नागरिक असणं तर खूप गरजेचं आहे. आजकाल रस्त्यावर जातानाही इतक्या घटना घडत असतात ना की खरंच तुम्ही जर एक सोशल हे जर बघत असाल तर तुम्हाला जागरूक हे पाहिजेच तुमच्याकडे. जेव्हा तुम्ही आजूबाजूला घडणाऱ्या स्पीड किती होता ना अपघात होण्याची? स्कूल व्हॅनचा स्पीड 80-90च्या पुढे होता आणि अपघाताचे इतके चान्स होते. लिटरली मुलं सुद्धा घाबरून बसली होती. आम्ही जे विचारलं त्यांना तेव्हा मुलं थरथर कापत होते. त्याने आम्हाला हे उत्तर दिलं की मला पुनावळ्याला सोडायचंय मुलांना, त्यामुळे मला घाई आहे, आणि तो निघून गेला पुन्हा गाडी काढून. तर प्लीज ह्याच्यामध्ये शाळेने लक्ष घालणं खूप गरजेचं आहे.